छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर घरात तब्बल 3 दिवस एकटाच राहिलेला पाळीव कुत्रा शेरू याला अखेर सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आलं. 3 दिवस शेरू आपल्या मालकाची वाट पाहत होता. आज त्याचे आजोबा घरी आले आणि त्यांना पाहताच शेरू त्यांच्याकडे धावत गेला आणि त्यांना बिलगला. हा भावनिक क्षण पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आलं. आता शेरूला महापालिकेच्या शेल्टर होममध्ये ठेवण्यात येणार आहे. कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई वडिलांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर शेरू घरातच एकटा होता. गेल्या 3 दिवसांपासून शेरूला घरातच कसंबसं अन्न आणि पाणी पुरवलं जात होतं, पण मालक परत येईल या आशेनं शेरू सतत घराच्या दाराकडे पाहत होता. बाहेर कोणाच्या येण्याची चाहूल लागली की शेरू लगेच दारापाशी धावत जायचा. कदाचित आपले मालक परत आले असतील अशीच त्याला आशा असायची. आणि अखेर शेरूचे आजोबा घरी आले. आजोबांना पाहताच शेरू त्यांच्याकडे धावत गेला आणि त्यांना बिलगला. आजोबांनीही शेरूला जवळ घेतलं, त्याला प्रेमानं खाऊ घातलं आणि पाणी दिलं. हा सगळा प्रसंग पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. पर्सनली आम्हालाही वाईट वाटते, पण त्याला दुसरा माझ्या ऑप्शन काहीच नाही ना. कारण तो माझ्याशिवाय तिसरा कोणी माणूसच त्याला ओळखणारा माणूस कोणी नाही. तो फक्त मला ओळखतो, पण ते 3 माणसं. बरं, आता 3 दिवस घरात आणि होता तर अभी वो 3 दिवसापासून तो घरी होता. तर तुम्हाला म्हणजे काय परेशानी झाली तुम्हाला? त्याला बघून काय वाटत होतं तुम्हाला? परेशानी नाही आहे, त्याच्यासाठी जीव म्हणजे तळतळत होता. त्याला रोज सकाळ संध्याकाळ येऊन त्याला काही ना काही खाऊ घालायचा प्रयत्न केला. खाऊ घातलं, पाणी पाजलं. पण त्याचे मालक दिसत नसल्यामुळे कसं? त्याचे मालक शेवटी तो मालकाचीच वाट पाहतो. दरम्यान पेट ॲनिमल लव्हर्स असोसिएशनची टीमही घटनास्थळी पोहोचली. आजोबांच्या मदतीनं शेरूला घरातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. शेरूला व्हॅनमध्ये नेत असताना आजोबांच्या डोळ्यातही अश्रू होते. पेट ॲनिमल लव्हर्स असोसिएशनचे प्रतिनिधी बारेल सांचेस यांनी दिलेल्या माहितीनुसार शेरूला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आलंय. या संदर्भात महापालिकेच्या आयुक्तांची देखील चर्चा करण्यात आली आहे. सध्या शेरूला महापालिकेच्या शेल्टर होममध्ये ठेवण्यात येणार आहे. तिथे त्याची काळजी घेतली जाणार आहे. बाबा से मैं कहूँगी कि जो हुआ वो बुरा हुआ, नहीं होना चाहिए था आपके फैमिली के साथ, और जो भी बेजुबान है उसके साथ भी। आपका अपना बेटी और आपका दामाद और पोता साथ में जो हुआ वो बुरा है, अफसोस की बात है। और हमारा आपको सहयोग रहेगा, कभी भी कुछ भी रहा आप हमें फ़ोन कर सकते हैं, बता सकते हैं, हम आपको सपोर्ट करेंगे। और ये जो शेरू है उसकी भी देखभाल हम करेंगे। आप कभी भी आके शेरू को देख सकते हैं कॉर्पोरेशन में, और ज़्यादा से ज़्यादा हम कोशिश करेंगे कि शेरू को घर मिले, और आपका परिवार जैसा शेरू का ध्यान रखता था वैसे ही हम उसका ध्यान रखने की कोशिश करेंगे, और वैसा ही परिवार ढूंढेंगे। पण शेरूला कायमस्वरूपी शेल्टर होममध्ये ठेवणं हे शक्य नाहीये. त्यामुळे एखाद्या संवेदनशील कुटुंबानं पुढे येऊन शेरूला दत्तक घ्यावं असं आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आलंय. कारण शेरूला आता फक्त एका नव्या घराची नाही तर माणसांच्या मायेची गरज आहे. इसरार चिश्तीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.